जी व्यक्ती देते आपल्याला, विवेक रणवरे सर आपल्या ट्रेनिंगचे हेड आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय सामान्य व्यक्ती स्टेजवर जाऊन कसं बोलायचं आम्हाला सुद्धा हे येत नव्हतं. आम्ही सुद्धा त्यांच्याकडून ह्या गोष्टी शिकलेलो आहोत. म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी शिकायचे, पण जेवढं शिकलोय ते त्यांच्याकडूनच घेतलेलं आहे. तर म्हणजे पुढे आल्यावर हात थरथरणं वगैरे हा भाग पहिला होता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या त्यांच्याकडून कसा बदल घडला आणि त्यांचे विचार काय आहेत किंवा ट्रेनिंगच्या ज्या काही प्रोसेस आहेत ते ऐकण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. त्यांना मी आमंत्रित करतो, त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करा. मिस्टर विवेक रणवरे सर. नमस्कार. निपाणीचा जरा जोरदार नमस्कार व्हायला पाहिजे. नमस्कार. ग्रेट, खूप छान वाटलं. खूप पेशंटली तुम्ही आतापर्यंत ज्या काही गोष्टी डिस्कस केल्या नवाज सरांनी किंवा युवराज सरांनी त्या व्यवस्थित ऐकलेल्या आहेत. कदाचित हा जो काही बिझनेस प्लॅन तुम्ही आज इथे बोर्डवर बघितला हा 10 वर्षांपूर्वी मलाही कळलेला नव्हता. कित्येक महिने उलटून गेल्यानंतरही ह्याचं कोडं सुटलं नाही की पैसे नक्की कसे मिळतात. आणि हे बघणं आपलं काम नाही, ते बघतं कोण? कंपनी बघते. त्याचा लेखाजोखा जो काही आहे, अकाउंट जे मेंटेन करायचं असतं ते कंपनी मेंटेन करते. हळूहळू हा बिझनेस समजायला लागला आणि नंतर मग आम्ही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या व्यवसायाची व्याप्ती वाढवायला लागलो. आता याचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर इथे बरीचशी बुजुर्ग मंडळी आहेत, मोठी मंडळी आहेत, याची तुलना करता येईल तुम्हाला. आज जे काही नदाब सरांनी एक्सप्लेन केलं तुम्हाला सुंदर पद्धतीमध्ये, त्यात कदाचित तुम्हाला जास्ती काही कळलं नसेल, पण काहीतरी वाटलं असेल. हा यार, फायनान्शियल सिक्युरिटी किंवा फॅमिली सिक्युरिटीसाठी किंवा फायनान्शियल फ्रीडमसाठी मला हा बिझनेस करायचा आहे. आर्थिक स्वतंत्रता मला मिळवायची किंवा माझ्या कुटुंबाची सुरक्षितता मला निर्माण करायची आणि हाच तो बिझनेस आहे असं वाटलं असेल. लक्षात घ्या, इथे कदाचित वाटणं म्हणजे या असेल, राईट, दिल से. लॉजिकल विचार आपण मनातून करतो, डोक्याने. डोक्याचा वापर, बुद्धीचा वापर केल्यानंतर कदाचित बरीचशी गणितं सुटू शकतील, पण वेळ फार जाईल त्याच्यामध्ये. पण आज जर थोडस असं काही वाटेल ना, समजा हा हॉल सोडायच्या अगोदर, या हॉलमधून बाहेर जायच्या अगोदर जर तुम्हाला असं वाटलं की नाही मी बरोबर योग्य ठिकाणी आलोय आणि मी जॉईन तर झालो होतो पण थोडासा लूज होतो कामामध्ये किंवा आता जॉईन करणार आहे, यस, हाच तो बिझनेस, हीच संधी जी पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी सुवर्ण संधी ठरणार आहे तुमच्या. जर फक्त वाटलं तर लक्षात घ्या, याच्यावरती काम करा. उगाच दुसऱ्याने सांगितलंय, दुसऱ्याला पटलंय म्हणून आपण करणं योग्य नाहीये. तुम्हाला वाटतंय का बघा. आणि याचा फरक मी तुम्हाला सांगतो. सगळ्या बरेच लोकांचं इथं लग्न झालेलं आहे, तर मी आता अशांना त्रास देतो ज्यांचं लग्न झालेलं नाहीये. किती जण अशी तिथे बसले ज्यांचं लग्न झालेलं नाहीये? जर हात वर करा. पहिल्यांदा लग्न झालेलं नाही तसे हात वर करा. विचार करून वरती करतात म्हटल्यावर मग असं विचारलं पाहिजे. ओके, काही मंडळी आहेत. ओके, बाकी बरीच मंडळी सगळी मॅरिड आहेत, राईट. आता मला सांगा, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या पत्नीला पहिल्यांदा पाहिलं, लगेच मागे जाऊ नका, फ्लॅशबॅक मध्ये थांबा जरा इथे. हा, नाही तर येणार नाही तुम्ही परत लगेच. हा, म्हणून म्हटलं की थांबा जरा, राईट. ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा त्यांना पाहिलं, आता अशी काही मंडळी इथं बसली की त्यांनी पसंतही केलं नसेल, त्यांच्या कुणीतरी पसंत केलं असेल आणि लग्नही झालं असेल, बरं का. तर आता त्यात माझा काही इलाज नाही. हा, पण जर समजा तुम्ही पहिल्यांदाच त्या व्यक्तीला बघितलं आणि तुम्हाला वाटलं की चलो इसके साथ शादी बना लेते, इथे लग्न जमवायला हरकत नाही, तुम्ही होकार दिला. त्यावेळेस दिलेला होकार आणि त्यावेळेस ती कळलेली व्यक्ती आणि आतापर्यंत तुम्हाला कळलेली व्यक्ती, यामध्ये फरक आहे का? बराच फरक आहे म्हणतात सर, बरोबर आहे की नाही? कारण त्या वेळेला काय कळणार आहे? 15-20 मिनिटं, 25 मिनिटं, 1 तास असेल, चला फार तर, बरोबर आहे. आणि तुम्ही पसंती तर देऊन टाकली, अख्खं आयुष्य त्या व्यक्तीबरोबर व्यतीत करण्यासाठी होकार देऊन टाकला. आणि कळलं कधी ती व्यक्ती? टप्प्यानं, आहे की नाही? सगळं काय एकदम कळलं नाही. तरी सुद्धा आपण लक्षात घ्या, संसार व्यवस्थितरित्या करत आलोय आतापर्यंत. हा व्यवसाय सुद्धा लक्षात घ्या, कदाचित तुम्हाला सगळा कळला नसेल डोक्याने, आता बुद्धीने. मला तर नव्हता कळला, कारण हे गणित आम्हाला नेहमी कमी मार्क असायचे गणितात, राईट. पण व्यवहार आमच्या डोक्यात फिट असतो, राईट. वाटलं होतं काहीतरी करू शकतो,
तसं आज इथे फक्त हा हॉल सोडताना वाटलं ना तुम्हाला की यस इथे आपल्याला काहीतरी फ्युचर आहे, PRV ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी बरोबर आपण काम करू शकतो आणि भविष्य आपल्या पुढच्या पिढीचं सिक्युअर्ड आहे, वाटत असेल ना बिंदास पुढे जा. कारण तोट्याचं तर इथे काही तुम्ही ऐकलेलं नाहीये. 1500 रुपये जॉईनिंग पॅकेज आहे. 1500 रुपयाच्या जॉईनिंग पॅकेज मध्ये जे स्टार्टर किट तुम्हाला दिलं जाते, स्टार्टर पॅकेज, त्याच्यामध्ये उत्कृष्ट स्कॅलर एनर्जी पेंडंट आहे. हा लावा रसाचा दगड आहे, लावा रसाचा दगड आहे, नैसर्गिक दगड आहे. पृथ्वीच्या गर्भामधून जे काही मिनरल्स वरती येतात लावा रसाबरोबर थंड झाल्यानंतर त्याचा दगड तयार होतो आणि ह्या दगडाच्या भुकटीपासून बनवलेलं हे पेंडंट आहे. खाली पडलं की फुटणार, फुटलं की गळ्यात घालता येणार नाही, खिशात ठेवावं लागेल. त्यामुळे याला थोडस जपायचं. हा दगड आहे, बरोबर आहे, दगड आहे, राईट. आता एक वंडरफुल आपण एक्सपेरिमेंट बघू. आता हे काम कसं करतं. आता हे काय केलं मी, बाटली पाण्याची, बार आहे खाली म्हणून म्हटलं, बाटली म्हटलं की काय आठवलं असेल तुम्हाला, काय माहिती, राईट. पाण्याची बाटली मी पेंडेंट वरती ठेवली आहे. पाण्याचा आणि पेंडेंटचा स्पर्श आहे का, काही कॉन्टॅक्ट आहे का, नाही, मध्ये प्लास्टिक आहे. तसंच ज्या वेळेला सरांनी डेमो दाखवला इथे, त्यावेळेला एका व्यक्तीने गळ्यामध्ये काय घातलं, पेंडेंट घातलं, ते काही आतमध्ये नाही गेलं, शरीराच्या वरती कपड्यांवरतीच होतं, बरोबर आहे. तरी सुद्धा क्वांटम एनर्जी सायन्सच्या सिद्धांताप्रमाणे, प्रिन्सिपल्स प्रमाणे ह्या पेंडेंटची ऊर्जा जी आहे, एनर्जी आहे, ताकद जी आहे, ही कुठे एंटर करते, तुमच्या शरीरातल्या रक्तावरती आणि पाण्यावरती काम करते. प्रत्येक पेशीवरती, तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीवरती ते काम करतं. आता ह्या बॉटल मधलं पाणी चार्ज होणार 5 मिनिटांमध्ये. ह्या बॉटल मधलं पाणी चार्ज होणार. या बॉटल मधले 2 घोट तुम्ही पिलात पाण्याचे की तुमच्यावरती तोच डेमो आपण घेऊ शकतो जो मगाशी पेंडेंट घातल्यानंतर. म्हणजे पेंडेंटचा स्पर्शही नसताना फक्त जर तुम्ही हे पाणी पिलात, थोडस, अख्खी बाटली पण प्यायची गरज नाही, थोडा माझाही विचार असावा, नाही हो, जरा जास्ती पॉवर तेवढीच मिळणार, राईट. 1-2 घोट पाणी पिलात तर तुमच्याही शरीरावरती आपण हाच डेमो बघू शकणार आहोत. म्हणजे पाणी चार्ज होतं, पाणी चार्ज झालं, आपण ते पाणी पितो, त्या पाण्यामुळे आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी चार्ज होते, शरीरामधलं पाणी चार्ज होतं आणि शरीरामधलं रक्त चार्ज होतं. रोग प्रतिकार शक्ती वाढते. हा रोग बरा करत नाही, लक्षात ठेवा. आपण खोटं कुणाला काही सांगत नाही. हा रोग बरा करणार नाही, पण रोग बरा करण्यासाठी काय आवश्यक आहे, प्रतिकार शक्ती वाढवणं गरजेचं. म्हणजे आपल्या बाउंड्रीवरती, भारताच्या किनारपट्टीवरती, बाउंड्रीवरती जर सैनिक वाढवलं तर अटॅक होणार नाही, कॉमन सेन्स आहे, राईट. आणि जर समजा सैनिक काढून घेतलं की बगदाड पडलंच, पाक ऑक्युपाइड काश्मीर, हा, मग अजून काय, चायना ऑक्युपाइड इंडिया अख्खा, राईट, असं होऊ शकतं. म्हणजे काय, रोग प्रतिकार, अटॅक करणारे आपल्याकडे पाहिजेत, म्हणजे रोग प्रतिकार करणारी शक्ती आपल्याकडे पाहिजे. आणि हे पेंडंट ते सगळ्यात बेसिक काम करतं, रोग प्रतिकार शक्ती वाढवतं. काही लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास असू शकतो, काही लोकांना वेगवेगळे आजार असू शकतात. तर हे नाही की हा घातला तर डायबिटीस बरा झाला, बायोमॅग्नेटिक ब्रेसलेट आहे, घातलं चला डायबिटीस बरा झाला, ब्लड प्रेशर नाही. हे काय करणार, तुमच्या शरीरामधलं रक्तभिसरण व्यवस्थित करणार आहे. जे काही ब्लड सर्क्युलेशन तुमच्या बॉडीमध्ये चालू आहे ते व्यवस्थित करणार आहे. निम्म्याहून आजार कमी होऊन जातील, तुमची एनर्जी वाढते, तुमची ताकद वाढते. लक्षात घ्या, मगाशी जो डेमो तुम्ही बघितला, अगदी दोघांनी मिळून हात दाबले, राईट. ती अगोदर तीच व्यक्ती होती ना, काही क्षणामध्ये फक्त पेंडेंट बॉडीला टच झालं, ऊर्जा वाढली, एनर्जी वाढली. तुम्ही म्हणाले असं कसं काय होतं, ते आपल्याला कुठं माहिती आहे, माहिती करून घ्यायचा इंटरेस्ट नाही, मला तर नाही. मला सायन्स मध्ये फार कमी मार्क. तुम्ही म्हणाल नक्की मार्क कशात पडले बाबा, गणितात मार्क नाही, सायन्स मध्ये नाही, भाषेचा आमचा संबंधच नाही आला, राईट. लक्षात घ्या, हा बिझनेस समजण्यासाठी तुम्ही काय केलंय किंवा हा बिझनेस स्वीकारण्यासाठी तुम्ही काय केलं. एक जॉईनिंग पॅकेज घेतले 1500 रुपये, पैसे वसूल झाले तिथेच. जसं सरांनी सांगितलं की तुम्ही हापूस आंबा खाल्ला असेल आता या सीझन मध्ये, 1 किलो हापूस आंबा आपण घरी आणला, 1 किलो नाही, डझन, बरोबर आहे. 1 डझन हापूस आंबा आपण घरी आणला, त्याची किंमत समजा असेल 200 रुपये, 500 रुपये, राईट. 500 रुपये धरू आपण, चांगला, राईट. ह्या 500 रुपयाच्या आंब्याचा तुम्ही दुपारी काय केलात, जेवणासाठी काय केलात, आमरस केला. कुया कुठे गेल्या, बाहेर फेकून दिला, राईट. ओके. मग तुमच्या दुपारच्या जेवणाच्या स्वीट डिशची किंमत किती, 500 रुपये, राईट. 500 रुपये किंमत.
आता माझ्यासारखा एक बनिया माइंडेड व्यक्ती असणार, माझ्यासारखा बनिया माइंडेड असेल, तो काय करणार? त्या कुया बाहेर गिरडीवर टाकणार नाही, डस्टबिन मध्ये टाकणार नाही, आपल्या बांधाला नेऊन खड्डा खोदणार आणि एक इकडे एक तिकडे एक तिकडे एक इकडे अशी लावणार. बरोबर आहे? माझ्या घरामध्ये जो दुपारी आमरस झाला त्याची किंमत किती? 500 रुपये आहे. तुम्ही सुद्धा आमरस केला त्याची किंमत किती? 500 रुपये आहे. पण इथून पुढे माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी किंमत मोजावी लागणार नाही. आणि फक्त एका दुपारी नव्हे, ते पाहिजे तेवढ्या दुपार संध्याकाळ सकाळ 24 तास, पण त्याला वेळ द्यावा लागेल. बरोबर आहे? मी आज पेरले म्हणजे लगेच उगवेल का? नाही, त्याला वेळ द्यावा लागेल, त्याची मशागत करावी लागेल, त्याला लागणारं खत पाणी घालावं लागेल, त्याला सुरक्षितता द्यावी लागेल. तसाच हा बिझनेस आहे, लक्षात घ्या. 1500 रुपयामध्ये तुमच्यासारखे भरपूर लोक जॉईन करणार, तुम्ही पण जॉईन करताय, तुम्ही आणलेले लोक सुद्धा जॉईन करणार आहेत. आमरस खाल्ला संपला हिशोब, कुया जपून ठेवायच्या. म्हणजे या प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीच्या आतमध्ये बिझनेस तुम्हाला जागा करता आला पाहिजे. तुम्हाला हा व्यवसाय का करायचा हे कळलं पाहिजे. तसंच तुम्ही आणलेल्या व्यक्तीला बिझनेस कळला पाहिजे. आणि बिझनेस कळण्यासाठी आपल्याकडे 7 लेवलचे ट्रेनिंग्स आहेत, वेगवेगळ्या 7 लेवलचे ट्रेनिंग्स आहेत. बिझनेस ओरिएंटेशन प्रोग्राम हे पहिलं सत्र 4 तासांचं, चांगला एसी हॉल, निपाणीमध्ये एसी हॉल असेल, माझ्यामध्ये जरा फॅन लावला तरी चालेल बघा, किती असेल बघा पहिलं बटन. एसी हॉल मध्ये आपण ते ट्रेनिंग घेतो, पहिलंच बटन. चलो को नाराज असू दे, जाऊ दे.